तर आई आज आपण काय बनवणार आहोत? मी आज अंड्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी पहिलं मी तेल वततोय पातेल्यात. तेल वतलं आहे. अंडी उकडून घेतली आहेत. नंतर मग मी हे गोडा मसाला आहे वाटपाचा, आला लसूण पेस्ट, टमाटर, कांदा, कढीपत्ता, लाल मसाला, लाल तिखट आपलं जे रेग्युलर असतं असेल ना ते मसाले घेतले आहेत. आणि ह्या आपल्या गोड्या मसाल्यात नक्की काय काय आहे? कांदा, खोबरा, काळी मिरी, लवंग बिवंग, ते खडा मसाला असता ना ते आहे सगळं मिक्स भाजून घेतलं आणि मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता पहिला मी आता टाकलाय. कांदा आपण चांगला तेलामध्ये फ्राय करून घेतोय, लाल तांबूस होईपर्यंत. खरपूस भाजायचा. आता त्याच्यामध्ये आपण टाकतोय कढीपत्ता आणि थोडा टोमॅटो. आलं लसूण पेस्ट टाकली. त्याच्यामध्ये आपली आलं लसणाची पेस्ट बनवलेली ती टाकली आपण. लाल तिखट मसाला टाकतो 2 चमचे पाहिजे तेवढा आपलं. त्याच्यानंतर हळद टाकायची. थोडी हळद टाकली आता. लाल मसाला टाकला, हळद टाकली. त्यानंतर मॅजिक मसाला असताना आता आपला रेडीमेड जो मॅगी मसाला किंवा मॅजिक मसाला आहे तो टाकतोय आपण. टाकलेला आहे. ग्रेव्ही बनवून घेणार. ती ग्रेव्ही बनवली ना त्याच्यात हा जे गोडा मसाला बनवला होता ना ते मिक्स करायचं. त्याच्यातच भाजून घ्यायचं आणि थोडासा आता त्याच्यामध्ये ओला खोबरा टाकायचा. पाणी वाटायचं त्याच्यात. ग्रेव्ही झाली ना. किती पाणी? थोडं ग्रेव्हीसाठी घट्ट होण्यासाठी का? घट्ट होण्यासाठी म्हणजे पातळ. आता ग्रेव्हीला चांगली अशी आता उकळी काढायची. तुम्हाला रस्सा केवढा घट्ट पाहिजे ना किंवा पातळ पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. हे आपल्याला ग्रेव्हीसाठी. थोडं मीठ टाकतो. आता याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. तोपर्यंत आजचं बाहेरचं वातावरण बघा. आज सकाळीच पाऊस येऊन पडून गेलाय. ढगाळ वातावरण पूर्ण झालेलं आहे आणि मध्येच ऊन पण इतकं जोरात पडतं आहे. चला इकडे आपलं आता रशाला उकळी येते चांगली. उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसवरच ठेवायचं आहे. एक अंडा सोडायचा आतमध्ये. आता जे आपण उकडलेली अंडी आहेत
ती या रश्यामध्ये चांगला कड आल्यावर ती एक एक टाकून द्यायचे. या अंड्याला मध्ये आपण कापलेलं आहे, पूर्ण अख्खा नाही, कारण आतमध्ये चांगला असा रस्सा लागायला आहे बघा. असे उकळून घेतले चांगले. आता मी अंडे आतमध्ये ते रस्सा बनवला त्याच्यात टाकले आहेत. ते आता 5 मिनटं ठेवायची आणि नंतर आता उतरायचे टाईम आहे. फक्त कोथिंबीर टाकायची आणि उतरायचं आणि बंद करून ठेवायचं. झालं. म्हणजे आता हे आपल्याला 5 मिनटं असेच उकडत ठेवायचे आहेत, शिजत ठेवायचे आहेत. अंडी चांगला असा कड पण आला त्याला. आणि थोड्या वेळाने म्हणजे आता आपल्याला टाकायचे त्याच्यावर कोथिंबीर. बंद चांगली अशी आपण आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. झाली भाजी तयार झाली. अंडा कढी म्हण, भाजी म्हण. आता किती वेळ ठेवायचं आहे असंच? झालं. त्याला आता लगेच गॅस बंद करायचा हो. आणि त्याला शिजत ठेवून द्यायचे. तो शिजेल आपोआप गरम झालेल्या पातेल्यावर. असं झाकण मारायचं हां, आणि बंद करून ठेवायचं की रेडी. मग आता हे आपण काय बनवलं? झटपट अंडा भाजी हां, झटपट अंडा भाजी की अंडा कढी म्हण, अंडा कढी म्हण हां किंवा बैदा कढी म्हण. बैदा कढी म्हटलं तर तीच. हां, म्हणजे बैदा म्हणजेच अंडा. अंडाच. ओके, हां, अंड्याची भाजी. हां. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतोय. ही अंड्याची भाजी तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा. झटपट अशी अंड्याची भाजी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आता तोपर्यंत टाटा, बाय बाय.